नमस्कार, कसे आहात? आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष गुरुवार आहे. यावेळेस 4च गुरुवार आहे. कधी 5 असतात, कधी 4 असतात. तर मी यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार करत नाही आहे कारण प्रेग्नन्सीमुळे 9 मंथ चालू आहे मला. त्यामुळे मी यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार करत नाही आहे. तर हे माझं पहिलं वर्ष आहे की मी करत नाही आहे. लग्न झाल्यापासून मी दरवर्षी मार्गशीर्ष गुरुवार करायची आणि हे जे दिवस आहेत ना खूप छान वाटतं. गुरुवारच असा मला खूप प्रिय आहे, स्वामींचा आहे. जेव्हापासून मी स्वामींचं करते तेव्हापासून मी गुरुवार जो आहे तो माझ्यासाठी खूप असा सणासारखा असतो, खास असतो. मठात जाते मी वगैरे. जेव्हा नव्हते करत तेव्हा काही वाटायचं नाही, पण जेव्हा करायला लागलो ना तर मग खूप छान वाटतं त्या दिवशी. आणि हे मार्गशीर्षचे जे दिवस आहेत ना खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतं. श्रावण महिन्यात जसं आपण अखंड दिवा लावतो तेवढंच पवित्र हा महिना मानला जातो. आणि मला पूजा करायला खूप आवडतं. मला वेळेतून वेळ काढून मी पूजा करते आणि माझ्या मनासारखी पूजा व्हावी. त्यामुळे आता पुढच्या वर्षी जे आहे ना ते अजून छान मी मार्गशीर्षचे गुरुवार आहे ते करेल. तर मागच्या गुरुवारी आमच्या घरात काम चालू होतं त्यामुळे मला काही पूजा वगैरे करता नाही आली. तर म्हटलं ह्या गुरुवारी मी करते. आणि याच्या आधीच्या गुरुवारी तुम्ही बघितलं असणार स्वामींचं व्रत केलं होतं मी. पारायण केलं होतं, एकच केलं होतं. तर या गुरुवारी मार्गशीर्ष आहे तर म्हटलं चला मार्गशीर्षचा गुरुवार आपल्याला जेवढे मिळतात तेवढे तरी करूया आपण. पोथी तर वाचू शकतो असं काही नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये आपण उपवास केलाच पाहिजे. त्यामुळे मी उपवास नाही पकडला यावेळेस. पण आम्ही नॉनव्हेज वगैरेसुद्धा खात नाही. असं नाही की मार्गशीर्ष करत नाही म्हणजे मांडणी करत नाही आहे तर मग आपण मार्गशीर्ष नाही पाळायचा, तसं नाही आहे. मार्गशीर्ष मी पाळते आणि फक्त उपवास करत नाही. बाकी गुरुवारची पूजा वगैरे आहे, पोथी वाचणं ते सगळं करते. जी प्रॉपर मांडणी असते, देवीचा मुखवटा, वस्त्र नेसवणं, ज्वेलरी घालणं, तर तेवढं मी करत नाही आहे कारण खूप वेळ लागतो. आणि आता माझे डेटसुद्धा जवळ आली आहे त्यामुळे मी नाही करत आहे. तर माझ्याकडे जी लक्ष्मीची मूर्ती आहे ब्रासची, म्हटलं आपण त्यांना छान सजूया. मूर्ती कोणतीही असली, मुखवटा असला तरी देवी आई तीच आहे. फक्त आपल्या मनातून आपण पूजा केली ना तर मग छान वाटतं आणि देवी तशी पण प्रसन्न होऊन जाते जर आपण मनाने जरी नाव जरी घेतलं ना, नामस्मरण जरी केलं तरी. तर आज आहे ना माझा असा काही विचार नव्हता की पिवळ्या रंगाचं आपण सगळं जी फुलं आहेत ती वाहूया म्हणून. तर संदीपने सकाळी फुलं आणली तर त्याने एवढी सुंदर फुलं आणली पिवळ्या कलरची आणि त्यामुळे मी म्हटलं चला आज आपण पिवळंच जे आहे ते सगळं देवीचं करूया. आणि देवीलासुद्धा हळद खूप प्रिय असते. आणि कमळाचं फूल जे आहे ते त्याने आणलं होतं तर त्याला मी व्यवस्थित आहे ते फोल्ड केलं आणि चाफा जो आहे तो असा मी केसात माळला आहे. स्वामींनासुद्धा मी चाफा जो आहे तो वाहिला आहे. देवी देवतांची जी सजावट आहे ना, तो शृंगार असेल देवीचा तर मला करायला खूप आवडतं. आणि मी जेव्हा मंदिर बनवत होते ना तेव्हा मी विचार केलेला की मी मोठं मंदिर बनवेल. मला देवांचं खूप करायला आवडतं आणि मनापासून मी करते आणि त्याचं रिटर्नसुद्धा मला मिळतं. असं नाही आहे की काहीतरी पाहिजे म्हणून नाही करत आहे मी. आणि कधीकधी काहीच नाही पाहिजे म्हणून जी आपण सेवा करतो ना तर त्याचं फळ जे आहे ते वेगळंच असतं. आणि मी जेव्हापासून स्वामींचं करते ना तेव्हापासून मी खूप जास्त जे आहे ते पूजापाठ, पोथी वाचते. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे बाजूला शेजारी वगैरे नाही आहे त्यामुळे कोणाशी बोलणं तेवढं होत नाही. ज्याच्या त्याच्या कामाशी असतो आपण, म्हणजे काम भलं आपलं घर भलं तसं. तर त्यामुळे मला बराच वेळ मिळतो आणि वेळ मी काढते पण जरी नाही मला मिळाला तरी पण पूजेसाठी मी वेळ काढते. आणि काल आहे ना मार्केटमध्ये एवढी गर्दी होती तर संदीप गेला आणि त्याने काहीच नाही आणलं. मग तो सकाळी जाऊन जे आहे ती फुलं आणून दिली आणि एवढी छान फुलं आणली आहेत असं वाटतंय झाडाची आत्ताच तोडून आणली आहेत. आणि मला झेंडूंच्या फुलापेक्षा नाही शेवंतीची फुलं खूप आवडतात आणि छान दिसतात ते मंदिरातसुद्धा. तर इथे मी ना खाली चौरंग ठेवायचा प्रयत्न केला होता पण ते ना हलत होतं, थोडंसं बॅलन्स राहत नव्हता. त्यामुळे मग मी म्हटलं डायरेक्ट खाली ठेवते आणि असं फुलाने थोडंफार जे आहे ते डेकोर करते. तर काल मी अशीच इन्स्टावर एक स्टोरी टाकली होती. त्यावर ताईंनी बरंच विचारलं की मला हे स्टँड कुठून घेतले आहे म्हणून. तर स्टँड नाही आहे, ते उरली आहे जी मी तिरुपतीवरून घेतली होती आणि त्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे आणि वाट्या असतात ना त्या ठेवल्यात आणि त्यावर मग लक्ष्मीची मूर्ती ठेवली हाईट वाढवण्यासाठी. आणि हा जो दिवा आहे ना सेम मला तसा दिवा आणायचा आहे.
गुरुवारी जो आहे तो तुपाचा दिवा लावायला, एक तुपाचा आणि एक तेलाचा, तर सेमच मला घ्यायचं आहे, वेगळ्या काही डिझाईनमध्ये घेण्यापेक्षा. तर जेव्हा जाईल तेव्हा ते मला आणायचं आहे दिवा, आणि प्लांटर आणायचे जे टी व्ही युनिटचे ते ठेवण्यासाठी ब्रासचे. तर अशा 2-3 गोष्टी आहेत. आता बघू जेव्हा जाईल तेव्हा. सध्या आहे ना माझं बेबीचंच चाललं आहे शॉपिंग, हे घेणं ते घेणं. आणि हा दिवा ना खरंच खूप छान आहे. एकदा जरी तेल टाकलं ना तरी भरून 2 दिवस तरी तो कंटिन्यू जो आहे तो चालू असतो. रांगोळी मी मगाशीच काढली असती, पण मी तिथे उभी राहिली ना तर मग पुसली जाते, त्यामुळे मी नेहमी रांगोळी शेवटी काढते. बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं असणार, मी हे कमळाचं जे फूल आहे तेच खूप जास्त काढते, कारण मला तेच खूप आवडतं. आणि मी अंड्याची अशीच रांगोळी काढली पण छान दिसतंय ते. आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली, परत देवपूजा कशी वाटली, लक्ष्मीपूजन कसं वाटलं, मला तेही सांगा. आणि खूप छान आणि प्रसन्न वाटते घरातनं, एक वेगळंच जे आहे ते वाईब्स येते जेव्हा आपण धूप वगैरे लावतो तेव्हा. संध्याकाळी ना मी सवय झाली तर आता मी छान मूवीचे आवडीचे जे जुने गाणे आहेत ते लावते, किंवा स्वामींचे लावते. आणि आज गुरुवार आहे महालक्ष्मीचा, त्यामुळे मग लक्ष्मी स्तोत्र लावते. हे जास्त मी लावत नाही, स्वामी आणि मूवीचेच गाणे खूप लावते मी. तर ती शोधत होते मी
कोणतं चांगलं गाणं भेटेल. आणि मी थोडासा आवाज मोठा करते, शेजारी कोणी नाही ना त्याचा फायदा, तर कोणाला त्रास होत नाही आणि डिस्टर्बही होत नाही, त्यामुळे थोडासा आवाज मोठा करून छान किचनमध्ये ऐकायला येतात गाणी. बाकीचा स्वयंपाक वगैरे आहे तो माझा झालेला होता. आता फक्त मी शेवयाची खीर बनवते आणि नंतर मग मी नैवेद्य दाखवेल आणि नंतर मला मठात जायचं आहे. गुरुवार पण आहे स्वामीच्या मठात आणि गजानन मठात जाऊन यायचं आहे. तर संदीप येईल तोपर्यंत मग नंतर आम्ही जाऊन येऊ. आणि गुरुवारी आहे ना खूप मोठी रांग असते स्वामीच्या मठात, गजानन मठात. त्यामुळे आम्ही आधी आहे ना सकाळी वगैरे लवकर जायचो, चिकूला शाळेत पाठवल्यानंतर. नाहीतर मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखाद्या वेळेस गुरुवारी स्किप पण व्हायचं. असं मध्ये पण आम्ही जातो, असं नाही की गुरुवार आहे त्याच दिवशी आपण मठात जायचं. कोणत्याही दिवशी आम्ही जातो जेव्हा आम्हाला जाऊ वाटेल तेव्हा. पण आत्ता ना कितीही मोठी रांग असली ना तर प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे मग लवकर जे आहे ते स्वामीचं दर्शन होतं. पहिले आपल्यालाच पुढे घेतात, त्यामुळे मी आता आरामात जाते. माझं जे घरातलं सगळं आवरून डायरेक्ट जाऊन दर्शन घेऊन येते. मग बाकी मी बऱ्याचदा सांगितलं आहे, शेवयाची खीर, तांदळाची खीर, मखाण्याची खीर म्हणा किंवा काळ्या वाटाण्याची भाजी, हे माता लक्ष्मीला खूप आवडतं, त्यामुळे त्याचाच आपण नैवेद्य दाखवत असतो. तर मी म्हटलं चला आज खीर बनवते. आणि मी नेहमी आहे ना देवीचं काही असेल ना तर मी खीर मात्र बनवतेच, कोणतीही असो ती. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हे जे मी शेवटी बोलते ना आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. तर आता हे असं बोलल्यावर असं वाटतं की व्हिडिओचा जो आहे तो एंड झालेला आहे. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.